ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. तर मी या व्हिडिओमध्ये हळूहळू थोड्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हा ब्लाऊज आहे, हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे. मी अजून फिटिंग केलेला नाहीये त्याला. हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे आणि याची कटोरी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे. इतका सिल्की आणि इतका मऊ कपडा असून सुद्धा कटोरी अगदी व्यवस्थित बसलेली आहे. आणि मेन पॉइंट कटोरीतला हाच असतो की त्याचे टक्स पॉइंट. तर कटोरीचे टक्स पॉइंट अगदी व्यवस्थित आलेले आहेत. तर मी हा तुम्हाला उलटा ब्लाऊज करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे. आपण या ब्लाऊजला आधी उलट करून घेऊया. हे बघा, तर उलट केल्यावर याचा असा लुक दिसतो. अजिबात म्हणजे अजिबातच टक्स पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसत नाही. तर ह्या काही ज्या टिप्स असतात किंवा छोट्या टिप्स असतात त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपण या व्हिडिओमध्ये हा कटोरीला इतका सिल्की कपड्याला राठ किंवा ताट कसा बनवायचा त्याच्या कोणत्या छोट्या टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून बघायला आवडतील माझ्याकडून छोट्या टिप्स ट्रिक्स हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. तर ह्या कटोरीची साईज पूर्ण आहे आणि ही कटोरी पूर्ण स्टिचिंग कशी केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. एक सुद्धा दोरा दिसत नाही. तुम्ही या फिनिशिंगने भरपूर कस्टमर अट्रॅक्ट करू शकता. मी गोट सुद्धा दाखवते. जर तुमचा गोट उलटत असेल किंवा काय होत असेल किंवा गोट येतच नसेल, चपटा येत असेल, पायपिंग व्यवस्थित येत नसेल तर कमेंट मध्ये सांगा. मी गोट सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेल मध्ये त्याचा व्हिडिओ बनवेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की कॅनव्हास पेपर आणि अस्तर किंवा मेन फॅब्रिक कशा प्रकारे अटॅच करायचं किंवा ज्या काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. जे काही आपल्या साईडचं कापड उरलेलं आहे, कॅनव्हास अटॅच केलेलं आहे, आपण त्याला कोणतीही टिप मारलेली नाही आहे. जे साईडचं कापड आहे ते आधी कट करून घेऊया. आणि जे अस्तर आहे आणि कॅनव्हास पेपरचा मेजरमेंट आहे ते एकसारखंच आहे, त्यामुळे त्याला बघण्याची वगैरे काही गरज नाही व्यवस्थित. तर सगळ्यात आधी आपण कटोरीला टक्स मारून घेऊयात. जे काही मेन फॅब्रिक आहे त्याला आधी मी टक्स मारते. 1.5 इंच खाली रुंदी आणि 3 इंच उंची अशा प्रकारे घेऊन टक्स मी पॉईंट मारलेला आहे. त्याला डबल टिप मारते, ज्यामुळे आपल्याला कटोरी जॉईंट केल्यानंतर आतल्या बाजूला जाणार आहे. नंतर कोणतीही टिप मारता येणार नाही किंवा काहीही त्याला करता येणार नाही. त्यासाठी आत्ताच डबल टिप मारून घेऊन ते एक्स्ट्रा लॉक करून घ्या. दोन्ही कटोरीला सुद्धा आपण ज्या प्रकारे एकाला टक्स मारतो तशाच प्रकारे दुसऱ्याला सुद्धा मारायचे आहेत. 1.5 इंच आणि 3 इंच अशा प्रकारच्या त्या टक्स असतात आणि त्या टक्स पूर्ण तुम्ही मारून घ्या. मेन फॅब्रिकला ज्या रुंदीच्या आणि ज्या उंचीच्या टक्स मारलेल्या आहेत त्याच रुंदीच्या आणि त्याच उंचीच्या टक्स मापून व्यवस्थित मेजरमेंट टाकूनच अस्तरच्या ह्यालासुद्धा मारायचे आहेत. तर जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित अटॅच करू तेव्हा कोणतीही टिप इकडे तिकडे होणार नाही. व्यवस्थित कप्स कटोरीमध्ये व्यवस्थित बसतील. त्यासाठी टक्स हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कटोरीमध्ये. तर टक्स हे व्यवस्थितच मारा. कटोरीचं मेन फॅब्रिक आणि अस्तरला टक्स मारून झाल्यानंतर कटोरी कशा प्रकारे जॉईंट करायची हे व्यवस्थित बघा, कारण आतल्या बाजूला आपल्याला कोणताही टक्ससुद्धा दिसत नाही आहे.
त्यासाठी जे काही साईडची आपली पट्टी असते, मेजर पट्टी, त्यावर मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिकची कटोरी आणि जे काही अस्तर आहे त्याला अस्तरची कटोरी, अशा प्रकारे खालच्या बाजूला कटोरी, वरच्या बाजूला मेन फॅब्रिक आणि जे काही मध्ये भाग असतो तो साईड पट्टी, तो व्यवस्थित एकामेकावर ठेवून एकसारखं माप ठेवून अर्धा इंचने टीप मारून घ्यायची. तेव्हा कुठे ते सरळ व्यवस्थित बसतं आणि फिनिशिंगने येतं. व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे टीप मारलेली आहे तिन्ही पदर धरून त्याच प्रकारे टीप मारा, तरच तुमचं कोणतेही नंतर टीप पुसवणार नाही किंवा काहीही होणार नाही. आतल्या बाजूला डबल टीप मारून घ्या, ज्यामुळे नंतर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, उसवणार नाही. डबल टिपमुळे कम्फर्ट झोन राहतो की कोणताही उसवणार नाही आणि फ्री राहतं. मेन फॅब्रिक, क्रॉसपट्टी आणि अस्तर अशा प्रकारचे तिन्हीला पूर्ण डबल टिप मारून झाल्यानंतर कटोरीवर कटोरी आणि अस्तरवर अस्तरला अस्तर आणि कटोरीला कटोरी अशा प्रकारे धरून व्यवस्थित साईडने टिप मारून घेणे आणि ती कटोरी व्यवस्थित लॉक करणे.